नमस्कार, रामकृष्ण हरी. माझ्या चॅनल तुमचे स्वागत आहे. माझे नाव लक्ष्मी. आज मी तुमच्यासमोर गणेश पुराण कथा सागर घेऊन येत आहे. अध्याय 76 व 77 वाचून दाखवणार आहे. अध्याय 76 संकष्टी व्रत महिमा. शूरसेन राजाने संकष्टी चतुर्थी व्रताचे महिमा बारकाईने अवलोकन केल्यावर कुलगुरू वशिष्ठांना बोलून श्री गणेशची पूजा केली व संकष्टी चतुर्थीच्या व्रताला सुरुवात केली. हे व्रत पूर्ण झाल्यावर गणेशाने शूरसेनाला आपल्या लोकी आणण्यासाठी विमान पाठवले. त्याप्रमाणे देवदूत राजा स्वर्गात नेण्यासाठी आले. तेव्हा तो राजा देवदूतास म्हणाला, हे देवदूतांनो, माझ्या प्रजेला सोडून मी एकटा कसा स्वर्गात येऊन स्वर्गसुख उपभोगू? जर तुम्ही माझ्या सर्व प्रजेला माझ्यासह विमानातून स्वर्गात नेत असाल तर मी येतो तुमच्याबरोबर. देवदूताने त्याच्या राज्यातील सर्व प्राणीमात्रांनी विमानात बसवले आणि राजासह ते स्वर्गात जाण्यासाठी आले. पण बसलेल्या माणसात एकाला कुष्ठरोग झाला होता. त्याची नजर इंद्राच्या विमानावर पडली. त्यामुळे ते विमान खालीवर जाईना. ते बघून देवदत्ताने त्या कुष्ठी माणसाला खाली उतरण्यास सांगितले. तेव्हा राजा म्हणाला, तुम्ही जर माझ्या प्रजेला खाली नेत असाल तर मी स्वर्गात येणार नाही. त्याने कोणते पाप केले आहे ते आधी मला सांगा. अध्याय 77 गौड पुत्राची कथा. देवदूत राजाला म्हणाला, पूर्वी गौड नावाच्या राज्यात एक ब्राह्मण राहत होता. त्याच्या पत्नीचे नाव होते शाकिनी. त्यांना एक मुलगा होता. त्याचा विवाह एका कुलीन स्त्रीशी लावून दिला. तिचे नाव सावित्री होते. पण तिच्या नवऱ्याला वेश्येकडे जाण्याची सवय होती. तो घरातील सर्व वस्तू विकून चोरी करून वेश्येस नेऊन देत असे आणि घरामध्ये चोरी झाली म्हणून आरडाओरडा करीत असे. त्याची वाईट वागणूक बघून वडिलांना दुःख वाटत असे. ते म्हणाले, बाळा, ज्याप्रमाणे चंद्राला कलंक लागला त्याप्रमाणे तूही माझ्या कुळाला कलंक लावला आहेस. वडिलांचे हे बोलणे ऐकून मुलाला त्याचा राग आला. त्याने वडिलांच्या कमरेत लाथ मारून त्यांना खाली पाडून मारले. इतके मारले की त्यातच ब्राह्मण मरण पावला. इतके होऊनही तो मद्यप्राशन करून रात्री वेश्येकडे गेला. सकाळी जेव्हा तो घरी गेला तेव्हा त्याच्या आईने त्याला विचारले. तेव्हाही त्याने रागाने तिच्या डोक्यावर काठीने प्रहार केला. तिच्या डोळ्यातून भळाभळा रक्त वाहू लागले आणि तशा अवस्थेत तीही तात्काळ मरण पावली. अशा प्रकारे आपल्या आईवडिलांना त्याने ठार करून तो पूर्वीप्रमाणे वेश्येकडे जाऊ लागला. एक दिवस त्याची पत्नी त्याला म्हणाली, नाथ, आपण ब्राह्मण कुळात जन्म घेऊन असे अशोभनीय वर्तन करता आहात. त्या वेश्येपेक्षाही मी कितीतरी सुंदर आहे. तुम्हाला हवी तशी मला वागवा, पण हे नीच कृत्य करणे सोडा. पत्नीच्या बोलण्याने तो भडकला. त्याने तिलाही लाथाबुक्याने मारून खलास केले. आई बाप पत्नी तिघे गेले, पण त्याने वेश्येकडेच आपला मुक्काम ठोकला. एक दिवस आपली कामवासना भागवण्यासाठी त्याने कालभी नावाच्या ब्राह्मणाची स्त्री घरात एकटी बघून तिच्यावर बलात्कार केला. त्या ब्राह्मण स्त्रीने रागावून त्याला शाप दिला. तू माझे पतिव्रते भंग केले आहेस. त्याची शिक्षा म्हणून तुझी सर्वांगी कुष्ठ येईल. हा शाप तुला जन्मोजन्मी वादेल. त्याप्रमाणे त्याने कल्पवर्षेपर्यंत असह्य पापयातना भोगल्या. त्यापुढे कमी होत अशा त्या वेश्याकुलात जन्मास आला आणि शापामुळे तो कुष्ठरोगी झाला आहे. त्याच्याच दृष्टीने हे विमान स्थिर झाले आहे. रामकृष्ण हरी. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. रामकृष्ण हरी. धन्यवाद.